नमस्कार, आज आपण बनवूया चोकोलावा मग केक। जो तुम्ही चहा पितो त्या कपामध्ये तुम्ही हा केक बनवू शकता किंवा स्टीलची वाटी असते ना त्यामध्ये सुद्धा बनवू शकता। चला तर बनवूया। मी इथे चाय पिते तो कप घेतलेला आहे। बघा तर 4 TBSP म्हणजेच टेबलस्पून आपल्याला मैदा घ्यायचा आहे। 2 टेबलस्पून पावडर शुगर घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून कोको पावडर, 1/8 TSP बेकिंग पावडर आणि 1 पिंच बेकिंग सोडा। त्यानंतर तेल आपल्याला इथे 1 टेबलस्पून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे दूध आपल्याला इथे 2 टेबलस्पून घ्यायचे आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर इथे मी डार्क चॉकलेट कंपाऊंड वापरलेला आहे। तुम्ही इथे मिल्क कंपाऊंड सुद्धा वापरू शकता। त्यावर मी हे बॅटर थोडं स्प्रेड करून घेतलेलं आहे। बघा असं। नंतर इथे आपल्याला मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि तिला प्री हीट करून घेतलेलं आहे। ते पण 5 मिनिटं आपल्याला इथे ही कढई प्री हीट करून घ्यायची आहे। प्री हीट करून घेतल्यानंतर आपल्याला इथे हा चोकोलावा मग केक बेक करून घ्यायचा आहे। आपल्याला हा मग केक 12 मिनिटं बेक करून घ्यायचा आहे। बस 12 मिनिटाचा वर हा बेक नको कराल, नाहीतर यामधला जो डार्क चॉकलेटचा लावा आहे तो पूर्ण शिजून जाईल। म्हणून हा आपल्याला 12 मिनिटच करायचा आहे बेक। खूप डिलिशियस बनतो हा मग केक। तुम्ही नक्की ट्राय करा। मुलांना तर एवढा आवडतो ना हा केक, खूपच टेस्टी एवढा लागतो खायला। तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या मुलांनी तर एकदम फटाफट टेस्ट करून घेतली आणि त्यांना तर एवढा आवडला की त्यांनी एका वेळेसच पूर्ण हा केक फिनिश करून टाकलेला। बरं, तुम्ही हा नक्की ट्राय करा केक आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। जर फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो नक्की करा। थँक्यू।